नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बरेच लोक असा विश्वास करतात की जो व्यक्ती नियमितपणे व्यायाम करतो, वेळेवरती नाश्ता करतो आणि सर्व आरोग्य नियमांचे पालन करतो तो सर्व धोक्यांपासून मुक्त असतो। परंतु माझा अनुभव असा आहे की निरोगी लोक देखील दररोज एक छोटी पण घातक चूक करतात। त्यांच्या झोपण्याच्या सवयी आणि या चुकीमुळे दररोज रात्री सलग 8 तास ते थेट आपत्कालीन कक्षामध्ये पोहोचले जातात। माझ्यावर विश्वास ठेवा, याचे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत। ही सर्व माहिती लोकांच्या नजरेपासून दूर असलेल्या प्रमुख वैद्यकीय जर्नल्समधील जटिल शब्दावली आणि चार्टमध्ये लपलेली आहे। पण आज मी तुम्हाला सांगते की हे सत्य आहे जे शब्दशः तुमचं जीवन बदलू शकतं, तुमचं जीवन वाचवू शकतं। हे जाणून घेणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। नवीन अत्याधुनिक संशोधनाने एक धक्कादायक तथ्य उघड केलं आहे। एका यादीतील दुसऱ्या क्रमांकाची झोपण्याची स्थिती जी जवळजवळ 99% प्रौढांना सुरक्षित वाटते, ती प्रत्यक्षात स्ट्रोकचा धोका सुमारे 73% वाढवू शकते। तुम्ही बरोबर ऐकलं आहे। चुकीच्या स्थितीमध्ये झोपल्याने तुमच्या मौल्यवान मेंदूला ऑक्सिजन मिळू शकत नाही। तुमच्या महत्त्वाच्या धमन्या आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे रक्तप्रवाह धोकादायकपणे कमी होतो आणि हे सर्व तुम्ही गाढ झोपेत असताना घडतं। खरं सांगायचं तर ही एक मूक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, ज्याबद्दल कोणीही बोलतच नाही किंवा ते बोलणं कुणाला महत्त्वाचं वाटतच नाही। बरेच लोक सकाळी उठल्यावरती त्यांना परिचित सुन्नपणा, किंचितशी चक्कर येणं किंवा मग त्रासदायक मानसिक दुःख जे आहे ते जाणवतं। पण त्यांना हे कळत नाही की हे केवळ कमी झोपेची लक्षणं नाही आहेत, ती बहुतेकदा तुमच्या झोपण्याच्या स्थितीमुळे सुद्धा झालेल्या असू शकतात। मिनी स्ट्रोक किंवा मग क्षणिक इस्केमिक हल्ल्यांची सूक्ष्म चिन्हे ही असू शकतात। सध्याच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की खराब झोपण्याच्या स्थितीमुळे तुमच्या मेंदूला रात्री 38% ऑक्सिजन पुरवठा कमी होऊ शकतो। हे फक्त थकवा नाही आहे, हे मज्जातंतूंचं नुकसान आहे जे तुमच्या नकळत दररोज रात्री शांतपणे होत असतं। आणि आता थांबा, दुसऱ्या क्रमांकाच्या स्थितीबद्दल ऐकल्यावर तुम्हाला आणखी धक्का बसेल, कारण ही पोझिशन अनेक लोक, अगदी डॉक्टर देखील सर्वात आरोग्यदायी मानतात। तुमची आरोग्य तपासणी। झोपण्यापूर्वी 2 महत्त्वाचे प्रश्न। मुख्य चर्चेत येण्यापूर्वी माझ्याकडे तुमच्यासाठी 2 संक्षिप्त पण महत्त्वाचे प्रश्न आहेत। एक म्हणजे तुम्ही सहसा कोणत्या पोझिशनमध्ये झोपता? तुमच्या बाजूला, पोटावर किंवा पाठीवर? 2 तुम्ही कधी सकाळी उठलात आणि तुमच्या हातपायांमध्ये मुंग्या येणं किंवा मग सुन्नपणा जाणवला आहे का, जो सहजासहजी जातच नाही? तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात याबद्दल मला कमेंट नक्की करा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे। जर तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया ते मला करा। तुम्ही प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझ्यावर विश्वास ठेवा। यानंतर लगेच मी दुसऱ्या पोझिशनबद्दलचं भयानक सत्य उघड करणार आहे, ज्यामुळे तुमचा स्ट्रोकचा धोका जवळजवळ 3/4 वाढतो। अधिक वेळ न घालवता सर्वात धोकादायक झोपण्याच्या पोझिशन्स आपण बघण्यास सुरुवात करूया। उशीखाली एक हात ठेवून पाठीवरती झोपणं। ही पोझिशन पूर्णपणे निरुपद्रवी किंवा अगदी आरामदायक वाटू शकते, पण येथूनच आपली जोखीम गणना सुरू होते। जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीवरती झोपता आणि एक हात उशीखाली ठेवता, तेव्हा डॉक्टर याला असमित प्रभाव नियंत्रण म्हणतात। तुमचं शरीराचं वजन, जे प्रौढ व्यक्तींमध्ये 60 ते 90 किलोपर्यंत किंवा त्याहून अधिकही असू शकतं, तुमच्या रक्ताभिसरण प्रणालीवरती असमान दबाव आणतं। उशीखाली ठेवलेल्या हातामुळे तासनतास रक्तप्रवाहात तीव्र आणि सतत अडथळा येऊ शकतो। दिल्लीतील एका प्रसिद्ध संशोधन संस्थेमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे लोक नियमितपणे या स्थितीत झोपतात त्यांना मिनी स्ट्रोक किंवा मग क्षणिक सायटिक अटॅक धोका 21% वाढतो, ज्यामुळे नंतर बहुतेकदा मोठा स्ट्रोक सुद्धा होऊ शकतो। जोखमीचं कारण खूप सोपं आणि यांत्रिक आहे। तुमच्या संपूर्ण हाताला रक्तपुरवठा करणारी तुमची सबक्लेव्हियन धमनी संकुचित होते। हा दाब रक्तप्रवाहामध्ये अशांतता निर्माण करतो। ज्याप्रमाणे पाण्याच्या पाईपला वाकणं असतं किंवा वाक दिला जातो, त्याचप्रमाणे हा अशांत रक्तप्रवाह धोकादायक गुठळ्या होण्याचा धोका वाढवतो। परंतु खरा आणि मोठा धोका वयानुसार येतो। जसजसं आपण वयस्कर होतो तसतसं आपल्या रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या लवचिकता गमावत असतात, त्या कडक आणि ठिसूळ होत जातात। जेव्हा तुम्ही या स्थितीत झोपता तेव्हा आधीच कडक झालेल्या रक्तवाहिन्यांवरती दबाव पडतो, ज्यामुळे स्ट्रोक होण्याची खरोखरच धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते।
एका अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की 60 वर्षांवरील लोक जे या स्थितीत झोपतात, म्हणजे उशीखाली म्हणण्यापेक्षा आपल्या डोक्याखाली आपला हात ठेवणं आणि झोपणं, ही स्थिती जी आहे ती स्थिती खूप भयंकर आहे. त्याच्यामुळे मोठा स्ट्रोक होण्याचा धोका जो आहे तो जास्त होतो. 60 वर्षांवरील लोक जे या स्थितीत झोपतात त्यांना तरुणांपेक्षा स्ट्रोकचा धोका हा तिप्पट असतो. मला पुण्यातील एक निवृत्त शिक्षिका आहेत आणि त्यांचं नाव सुनीताताई आहे. यांचं प्रकरण स्पष्ट आठवतं. अनेक दशकांपासून त्या उजवा हात उशीखाली म्हणजे डोक्याखाली ठेवून झोपत होत्या. एके दिवशी सकाळी त्यांना जाग आली तेव्हा त्यांना असं समजलं की त्यांचा उजवा हात नीट हलवताच येत नाहीये. त्यांना वाटलं की हे त्याच्या झोपण्याची स्थितीमुळे असं झालं असेल, पण तो अशक्तपणा कायम राहिला. जेव्हा त्यांचा MRI केला तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये अनेक लहान मूक स्ट्रोकचे स्पष्ट पुरावे आढळले. या पॅटर्नची पुष्टीसुद्धा करण्यात आली. त्यांच्या समस्या त्यांच्या झोपण्याच्या सवयींशी थेट संबंधित असलेल्या रक्तप्रवाहामध्ये घट झाल्यामुळे झाली होती असं दिसून आलं. तथापि महत्त्वाची गोष्ट अशी आहे, यावर उपाय अगदी साधा आणि सोपा होता. असा मेमरी फोन वापरा जो डोक्याखाली हात न ठेवता पुरेसा आधार देईल. जर तुम्हाला तुमचं डोकं उंच ठेवायचं असेल तर असं काहीतरी वापरा जे तुमचं संपूर्ण शरीर समान रीतीने उंच ठेवेल. सुनीताताईंच्या या झोपण्याच्या सवयी यशस्वीरित्या बदलल्यानंतर 6 महिन्यांमध्ये त्यांचा फॉलोअप आणि स्कॅनमध्ये स्ट्रोकची कोणतीही नवीन क्रिया दिसून आली नाही. त्यांनी अधिक ऊर्जावान वाटत असल्याचं देखील सांगितलं आणि त्यांची सकाळची डोकेदुखीसुद्धा कमी झाली. परंतु जर हे तुम्हाला चिंताजनक वाटलं असेल तर पुढील स्थिती थेट कॅरोटीन धमनीवरती परिणाम करते, जी तुमच्या मेंदूच्या मुख्य महामार्ग आहे, जी संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. तुमचं डोकं एका बाजूला वळवून पोटावरती झोपणं अविश्वसनीय आरामदायक वाटू शकतं. सुमारे 16% लोकसंख्या ही स्थिती पसंत करते, पण मी तुम्हाला खात्री देते की न्यूरोलॉजिस्टसाठी हे खूप दुःखद स्वप्न आहे. जेव्हा तुम्ही पोटावरती झोपता तेव्हा श्वास घेण्यासाठी तुमचं डोकं एका बाजूला जास्त वळतं आणि 6 ते 8 तास सलग ही स्थिती जर असेल तर तुमच्या गर्भाशयाच्या किंवा मणक्यावरती प्रचंड दाब येतो. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते तुमच्या कॅरोटीन धमन्यांवरती दबाव आणतं. लक्षात ठेवा, या धमन्या तुमच्या मेंदूला जीवनरक्षक रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमन्या आहेत. धोक्यामागील प्रक्रिया खरोखरच भयानक आहे. तुमचं डोकं अंदाजे 5 किलो वजनाचं तरी असतं. जेव्हा ते तासनतास पूर्णपणे एका बाजूला वळलेलं असतं तेव्हा विरुद्ध बाजूची कॅरोटीन धमनी धोकादायकपणे ताणली जाऊ शकते आणि ज्या बाजूला तुम्ही डोके वळवले होते त्या बाजूला आपली धमनी गंभीरपणे संकुचित होते. मुंबईच्या एका प्रसिद्ध रुग्णालयाने 2021 मध्ये झालेल्या अभ्यासामध्ये असं सांगितलं आहे की जे लोक पोटावरती झोपतात त्यांना इतर स्थितीत झोपणाऱ्यांपेक्षा कॅरोटीड धमन्या बंद होण्याचा धोका 33% जास्त असतो. संशोधन पथकाने 2000 सहभागींवरती अल्ट्रासाऊंड इमेजिंग वापर केला आणि तिथे असं दिसलं की पोटावर झोपणाऱ्यांच्या धमनीच्या भिंती लवकर जाड होऊ लागल्या. 20 वर्षाहून अधिक काळ पोटावर झोपणाऱ्यांच्या धमन्या 10 वर्षाहून अधिक वयाच्या झाल्या. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या स्ट्रोक रुग्णांपैकी 78% रुग्ण पोटावरती झोपणारेच होते आणि पूर्वीप्रमाणेच वय हे धोके वेगाने वाढवतं. 50 वर्षानंतर आपल्या धमनीच्या भिंती नैसर्गिकरित्या जाड होतात आणि लवचिक बनतात. सतत डोके फिरवण्याच्या यांत्रिक दाबासोबत धमनीच्या आतील थरामध्ये लहान फ्रॅक्चर तयार होतात. या सूक्ष्म भेगा कोलेस्ट्रॉल आणि इतर कचरा जमा होण्याचं केंद्र बनतात, ज्यामुळे एक प्लग तयार होतो जो फुटू शकतो आणि मेंदूपर्यंत सुद्धा जाऊ शकतो, ज्यामुळे स्ट्रोक होतो. एक 45 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अनिल काका यांच्यावरती उपचार केले जे लहानपणापासूनच पोटावर झोपत होते. एके दिवशी त्यांच्या डोळ्यामध्ये वीज चमकल्यासारखं वाटल्यानंतर त्यांनी संपर्क साधला डॉक्टरांशी. या प्रकारच्या दृश्यभ्रमाला एमरोसिस फ्युगॅक्स म्हटलं जातं. ही पोझिशन स्ट्रोकची एक क्लासिक मजबूत चेतावणी चिन्ह आहे. त्यांच्या कॅरोटिड अल्ट्रासाऊंडमध्ये डाव्या बाजूला लक्षणीय अरुंदपणा दिसून आला होता. ते झोपताना नेहमी ज्या दिशेने डोके फिरवत असत. ताबडतोब त्यांना प्रतिबंधात्मक औषधं डॉक्टरांकडून सुरू करण्यात आली. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांची झोपण्याची पोझिशन पूर्णपणे बदलणं. हा बदल सोपा नव्हता, परंतु तो खूप महत्त्वाचा होता. त्यांना जेव्हा बॉडी पिलो सिस्टम वापरली, जी त्यांना पोटावरती लोळण्यापासून शारीरिकरित्या रोखत होती, तेव्हा त्यांच्या पोटाच्या आधारासाठी उशीची देखील शिफारस करण्यात आली, ज्यामुळे बाजूला झोपणं अधिक आरामदायक आणि सुरक्षित झालं.
3 महिन्यांमध्ये त्यांचा फॉलोअप अल्ट्रासाऊंडमध्ये धमनीच्या प्रवाहामध्ये लक्षणीयरित्या सुधारणा दिसून आली आणि त्याची दृश्य लक्षणे पूर्णपणे बरी झाली होती. पण त्याहूनही सामान्य म्हणजे अशी आसने जी आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी स्वीकारली असतील आणि म्हणूनच ती खूप जास्त धोकादायक आहेत. डोक्याखाली एक हात ठेवून 3 बाजूंनी झोपणं या आसनाला उशीला मिठी मारणं असं देखील म्हटलं जातं. हे अनेक लोकांना अविश्वसनीय नैसर्गिक वाटतं. म्हणजे हेच ओके आहे झोपताना असं वाटतं. तुम्ही एका बाजूला झोपता, एक हात डोक्याखाली वाकलेला आणि आधार देऊन आणि दुसऱ्या हातामध्ये कदाचित उशी धरून. सर्वेक्षणानंतर 65% लोक रात्रीच्या काही भागासाठी अशा प्रकारे झोपतात, ज्यामुळे ते जगातील सर्वात सामान्य आसनांपैकी एक बनतं. परंतु मी हे पाहिलं आहे की हे सामान्य किंवा सुरक्षित नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचा हात उशी म्हणून वापरता तेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या संरचनांवरती दबाव आणता. तुमच्या संपूर्ण हातावरती नियंत्रण ठेवणारे एक महत्त्वाचे नेटवर्क ब्रेचियल फ्लेक्स तुमच्या हाताच्या हाड आणि बरगडीच्या पिंजऱ्यामध्ये वेदनादायक संकुचित होतं. तुमच्या वक्षस्थळाच्या बाहेर काय होतं ते अधिक चिंताजनक आहे. ही ती अरुंद जागा आहे जिथे मुख्य रक्तवाहिन्या तुमच्या छातीतून तुमच्या हातामध्ये प्रवेश करतात. या दाबामुळे तुमच्या हातातील रक्तप्रवाह कमी होतोच, शिवाय मेंदूतील रक्ताभिसरणावरती सुद्धा परिणाम होतो. उलटा दाबही निर्माण होऊ शकतो. 2022च्या एका महत्त्वाच्या अभ्यासामध्ये 900 सहभागींचा समावेश होता. त्यांनी रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्ताभिसरण पद्धतींचा मागोवा घेण्यासाठी विशेष स्लीप मॉनिटर्सचा वापर केला. डोक्याखाली हात ठेवून झोपलेल्यांना दररोज रात्री मेंदूतील रक्तप्रवाह कमी होण्याचे सरासरी 43 भाग अनुभवले. प्रत्येक भाग हा 30 सेकंद चालला. झोपेचं चक्र 10 ते 3 मिनिटांपर्यंत चाललं. याचा अर्थ प्रत्येक रात्री मेंदूच्या रक्ताभिसरणामध्ये संभाव्यतः 2 तास समस्या निर्माण होऊ शकतात. संशोधनातील सर्वात धक्कादायक निष्कर्ष म्हणजे त्यांचा एकत्रित परिणाम. ज्या लोकांनी 15 वर्षांहून अधिक काळ ही झोपण्याची स्थिती राखली त्यांच्या मेंदूतील बदल सामान्यतः सौम्य संज्ञात्मक कमजोरीशी संबंधित असल्याचं दिसून आलं. त्यांच्या MRIमध्ये पांढऱ्या पदार्थांचं विच्छेदन दिसून आलं. ज्या ठिकाणी वारंवार कमी ऑक्सिजन पातळीमुळे मेंदूच्या ऊतींचं कायमचं नुकसान झालं होतं. या जखमांमुळे त्यांच्या स्ट्रोकचा धोका आश्चर्यकारकपणे 56% वाढला. हैदराबादच्या 62 वर्षीय एक निवृत्त परिचारिका आहेत स्वप्नालीताई. यांच्या बाबतीत हा धोका स्पष्टपणे दिसून येतो. त्या नेहमी आरोग्याबाबत जागृत होत्या, नियमित व्यायाम करायच्या, चांगलं खायच्या. तथापि त्या 40 वर्षांपासून त्यांचा डावा हात डोक्याखाली ठेवून झोपत होत्या. त्याला चिंताजनक स्मृती समस्या आणि शब्द शोधण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या. त्यांच्या सुरुवातीला चाचण्या सामान्य दिसल्या, पण जेव्हा त्यांना एक विशेष MRI मॅग्नेटिक रेझोनन्स एन्जिओग्राम केला तेव्हा असं दिसलं की क्रॉनिक पोझिशनल हायपोक्सियाशी सुसंगत असलेल्या व्यापक पांढऱ्या पदार्थांमध्ये बदल आढळले. म्हणजे पोझिशनमुळे कमी ऑक्सिजन. 6 महिन्यानंतर त्यांच्या संज्ञानात्मक चाचण्यांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आणि फॉलोअप MRIमध्ये कोणतीही नवीन जखम आढळली नाही. जर ते वाईट वाटत असेल तर स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये आपत्कालीन कक्षातील डॉक्टर बहुतेकदा कोणत्या आसनाकडे पाहतात याबद्दल ऐकण्यासाठी थांबा. दुसरी गोष्ट म्हणजे वळलेली प्रणाम स्थिती, जी 75% जोखीम घटक आहे. ही अशी आसनं आहे जी मला सर्वात जास्त घाबरवतात. ज्या रुग्णांना इतर कोणत्याही स्पष्ट जोखीम घटकांशिवाय स्ट्रोक झाला आहे त्यांच्यासाठी मी प्रथम ही आसनं तुम्हाला सांगते. वळलेली प्रीसेक्रल पोझिशन, जिथे तुमचे वरचे शरीर एका बाजूला वाकलेलं असतं आणि तुमचं खालचं शरीर दुसऱ्या बाजूला वाकलेलं असतं, ती होण्याची वाट पाहत असलेले म्हणजे स्ट्रोक आहे. काही लोक एक पाय शरीराच्या उशीवर उचलून आणि त्यांचं धड विरुद्ध दिशेने वळवून परिस्थिती आणखी बिकट करतात. ही स्थिती आरामदायी वाटत असेल कारण ती तुमची पाठ ताणते, परंतु त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आपत्ती निर्माण होत असते. त्याचे बायोमेकॅनिक्स खरोखरच भयावह आहेत. तुमच्या मणक्यांमध्ये कशेरुकाच्या धमन्या आहेत ज्या अविश्वसनीय महत्त्वाच्या आहेत. त्या तुमच्या मेंदूच्या रक्तप्रवाहाच्या सुमारे 20% पुरवतात. जेव्हा तुम्ही तुमचा मणका वळवता आणि तासनतास ती वाळलेली स्थिती राखतात तेव्हा या धमन्या पाण्याच्या नळीसारख्या आकुंचन पावतात. रक्तप्रवाह अशांत होतो आणि भोवऱ्या तयार होतात आणि रक्ताच्या गुठळ्या सहजपणे तयार होऊ शकतात. अशा स्थितीत स्थिरता निर्माण करतात. पण ही तर समस्येची सुरुवात असते. सर्वात व्यापक आणि चिंताजनक निष्कर्ष 2023च्या अभ्यासातून दिसून आले आहे.
त्यांच्या टीमने सहभागी झोपेमध्ये असताना रक्तप्रवाहाच्या वास्तविक वेळेमध्ये मागोवा घेण्यासाठी प्रगत इमेजिंग वापर केला. या वाकलेल्या स्थितीमुळे कशेरुकाच्या धमनीचा प्रवाह सरासरी 67% कमी झाला. पण सर्वात भयानक भाग असा आहे, 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहभागींना 41% प्रकरणांमध्ये मायक्रो एम्बोलिझम, लहान रक्ताच्या गुठळ्या ज्या तुटून मेंदूत जातात त्या दिसल्या. या अभ्यासामध्ये 3 वर्ष 1800 सहभागींचं अनुसरण करण्यात आलं. या प्राणघातक वाकलेल्या स्थितीमध्ये नियमितपणे झोपणाऱ्यांचा स्ट्रोक दर 14% होता, तर नियंत्रण गटातील फक्त 3% होता. स्ट्रोक नेहमीच मोठ्या आपत्तीजनक घटना नसतात. अनेक लोकांना लहान मूक स्ट्रोक होतात जे त्यांना मेंदूच्या इमेजिंगने उघड होईपर्यंत माहीतही नव्हतं. मुंबईतील 55 वर्षे कंत्राटदार आहेत आणि त्यांची कहाणी अजूनही आपल्याला हादरवून टाकते. ते अविश्वसनीयपणे तंदुरुस्त होते, आरोग्याचं ते प्रतीक होते आणि त्यांना स्ट्रोकसाठी कोणतेही पारंपरिक जोखीम घटक नव्हते. 10 वर्षांपूर्वी पाठीच्या दुखापतीनंतर त्यांना खूप वाकलेल्या स्थितीमध्ये झोपण्याची सवय लागली होती. ते अचानक डाव्या बाजूच्या कमकुवतपणा आणि अस्पष्ट बोलण्याने आपत्कालीन कक्षामध्ये पोहोचले. MRIमध्ये त्यांच्या पाठीचं रक्ताभिसरण, जिथे कशेरुकाच्या धमन्या रक्तपुरवठा करतात, तिथे तीव्र स्ट्रोक आल्याचं दिसून आलं. वेळेत त्यांना कॉर्डबस्टिंग औषधांनी त्यांच्यावरती उपचार करण्यात आले आणि त्यांनी बहुतेक कार्य त्यांचं परत मिळवलं. पण या घटनेने त्यांचं आयुष्य बदललं. अनेक आठवडे त्यांच्या झोपण्याच्या स्थितीवरती काम करावं लागलं. यावर उपाय म्हणजे योग्य पाठीचा कणा राखण्यासाठी अनेक रणनीतीकरिता ठेवलेल्या उशा, त्यांच्या कमरेची हाडे सरळ ठेवण्यासाठी त्यांच्या गुडघ्याखाली एक उशी आणि त्या धोकादायक वळणाच्या हालचाली टाळण्यासाठी त्यांच्या कमरेखाली एक लहान दुमडलेला टॉवेल वापरला गेला. आणि त्यांच्या पाठदुखीवरती फिजिकल थेरपी देखील उपचार करण्यात आली, जेणेकरून त्यांना आरामासाठी वळण्याची गरज भासू नये. 2 वर्षानंतर ते स्ट्रोकमुक्त झाले खरे आणि योग्य स्थितीत आले सुद्धा, पण काहीही नाही, अगदी काही नाही. अशा पहिल्या स्थानाशी काहीही तुलना होत नाही. गर्भासारखं कुरूळ झोपणं किंवा छातीवरती हनुवटी दाबून झोपणं, स्ट्रोकशी संबंधित आपत्कालीन कक्षामध्ये अशी अनेक धोकादायक झोपण्याची स्थिती आहे. गर्भाची ही घट्ट स्थिती, जिथे तुम्ही इतके वर वळता की तुमची हनुवटी जवळजवळ तुमच्या छातीला स्पर्श करते, ती आरामदायक वाटू शकते. हे गर्भाशयामध्ये परत येण्यासारखं वाटतं, परंतु प्रत्यक्षात ते एकाच वेळी स्ट्रोकसाठी अनेक मार्ग तयार करत असतं. तुमच्या शरीरामध्ये काय घडत आहे ते मी समजावून सांगू शकते किंवा तुम्ही ते समजावून घेऊ शकता. जेव्हा तुमची हनुवटी तुमच्या छातीला स्पर्श करते, तेव्हा तुम्ही एकाच वेळी दोन्ही कॅरोटिड धमन्यांवरती दबाव टाकत असता. लक्षात ठेवा, या धमन्या तुमच्या मेंदूच्या महत्त्वाच्या रक्ताच्या 80% भाग वाहून नेत असतात. केवळ या दाबामुळे रक्तप्रवाह 45% पर्यंत कमी होऊ शकतो, पण तो सर्वात वाईट भाग नाहीये. या आसनामुळे तुमच्या मेंदूतील रक्त आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी जबाबदार असलेल्या तुमच्या कंठाच्या नसा देखील दाबल्या जातात. तुम्ही मूलतः एक प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण करत आहात, जिथे रक्त कार्यक्षमतेने आत आणि बाहेर जाऊ शकत नाही. एका संशोधनामध्ये राष्ट्रीय बातम्यांमध्ये असं दिसून आलं की 7 वर्ष 2400 सहभागींचा अभ्यास केला. जे सहभागी गर्भाच्या घट्ट स्थितीमध्ये, म्हणजे आपण जसं पोटामध्ये छोटं बाळ असतं तशा स्थितीमध्ये झोपणं, अशा स्थितीमध्ये किंवा छातीत हनुवटी गुंडाळून झोपलेले होते, त्यांना दररोज रात्री सरासरी 112 वेळा रक्तप्रवाहामध्ये लक्षणीयरित्या घट जाणवली. प्रत्येक घटनेने इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढतो, ज्यामुळे मेंदूला रक्ताभिसरण टाकण्यासाठी अधिक काम करावं लागतं. आकडेवारी पूर्णपणे धक्कादायक आहे. 5 वर्षांहून अधिक काळ हे आसन राखणाऱ्या सहभागींपैकी 78% सहभागींना रक्तपुरवठ्यामध्ये रक्तप्रवाहामध्ये लक्षणीय घट आढळली. आकडेवारी पूर्णपणे धक्कादायक आहे आणि रक्तप्रवाह कमी करण्याची लक्षणं सुद्धा दिसून येतात. मानेच्या योग्य संरचनेने झोपलेल्यांपेक्षा स्ट्रोकचा त्यांचा सरासरी धोका 11 पट जास्त होता. 60 वर्षांच्या वयोगटामध्ये ही संख्या आणखी वाईट होती. 92% लोकांना अभ्यासादरम्यान किरकोळ स्ट्रोकचे पुरावे दिसले आणि 37% लोकांना मोठा स्ट्रोक आला. पुण्यातीलच एक 65 वर्षीय अकाउंटंट आहेत आणि यांची कहाणी मी तुम्हाला सांगते. ते या आसनामुळे त्यांना भीती का वाटते, ते नेहमी चिंताग्रस्त असायचे आणि त्यांच्या चिंतेमुळे त्यांना रात्री घट्ट कुरवाळावं लागत असे. त्यांच्या पत्नीने पाहिलं की त्यांना झोपेत अनेकदा श्वास घेता येत नसे आणि कधीकधी त्यांचा चेहरा निळा पडायचा, जो ऑक्सिजनच्या कमतरतेचं लक्षण असतं. त्यांच्या उजव्या हाताला तीव्र अशक्तपणा सुद्धा येत होता. MRIमध्ये केवळ तीव्र स्ट्रोकचा
धोका जो आहे तो दिसून आला नाही, तर मागील डझनभर लहान स्ट्रोकचे स्पष्ट पुरावे देखील आढळले, जे पूर्णपणे दुर्लक्षित झाले होते. पुनर्वसनाची प्रक्रिया तीव्र होती. तात्काळ उपचारांव्यतिरिक्त त्यांना त्यांच्या झोपेचं वातावरण पूर्णपणे बदलावं सुद्धा लागलं. सुरुवातीला फक्त कडुनिंबासाठी मऊ ग्रीवाचा कॉलर वापरला, जेणेकरून ते शारीरिकदृष्ट्या त्यांची हनुवटी त्यांच्या छातीवरती टेकवू शकणार नाही. आणि त्याचबरोबर ज्या स्थितीमध्ये ते झोपायचे त्याच्यासाठी उशी वापरली गेली. जरी तो पुरुष असला तरी त्याचा लहान आकार त्याला जास्त आकुंचन होण्यापासून प्रभावीपणे रोखत होता. आता याच्यामध्ये विश्रांती तंत्राद्वारे त्यांच्या चिंतेचं निराकरण देखील करण्यात आलं, कारण मानसिक ताण त्यांच्या धोकादायक आसनाला चालना देत होता. या परिवर्तनाला काही महिने लागले, परंतु त्याचे परिणाम उल्लेखनीय होते. फॉलोअप इमेजिंगमध्ये स्ट्रोकची कोणतीही नवीन क्रिया दिसून आली नाही. त्यांचं बोलणं सामान्य झालं आणि त्यांची बहुतेक शक्ती परत मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपेच्या अभ्यासांनी पुष्टी केली की तो रात्रभर मेंदूतील रक्तप्रवाह निरोगी ठेवत होता. स्ट्रोक प्रतिबंधासाठी सर्वोत्तम झोपण्याची स्थिती, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित तटस्थ स्थिती. या सर्व चिंताजनक इशाऱ्यानंतर तुम्ही विचार करत असाल की झोपण्याच्या स्थितीत मार्ग आहे का? अर्थातच आहे, आणि मी तुम्हाला खात्री देते की ते तुमच्या विचारांपेक्षा खूपच सोपे आहे. स्ट्रोकच्या प्रतिबंधासाठी सर्वोत्तम स्थिती म्हणजे तुमच्या पाठीवरती झोपा, परंतु थोड्याशा उंचीवर, सामान्यतः 15 ते 30 अंश तुमच्या मणक्याच्या नैसर्गिक वक्रांना थोडा आधार देऊन. मी या स्थितीला हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित तटस्थ स्थिती असते असं म्हणेल. कोणत्याही एका रक्तवाहिनीवरील दाब कमी करून तुमच्या मेंदूला इष्टतम रक्तप्रवाह मिळतो. तुम्हाला तुमचं डोकं अशा प्रकारे आधार देणं डोक्याला आवश्यक आहे की तुमची मान त्याची नैसर्गिक वक्रता राखेल. तुमच्या छातीकडे तिरकी नाही किंवा गादीच्या मागच्या बाजूला खेचणं नाही. तुमच्या मानेला आधार देणारी आणि तुमचे डोके तटस्थपणे आराम करू देणारी गर्भाशय ग्रीवा आधार उशी आवश्यक आहे. येथे मुख्य गोष्ट म्हणजे सौम्य उंची. तुमच्या संपूर्ण शरीराचा वरचा भाग हळूवारपणे वर करून तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या विरोधामध्ये नाही तर काम करत आहात. रक्ताला आता इतकं कठोर संघर्ष करावं लागत नाही, ज्यामुळे ते तुमच्या मेंदूपर्यंत सहजपणे जाऊ शकतं आणि तुमच्या डोक्यामध्ये जास्त रक्त साचत नाही. संशोधनामधून असं दिसून आलेलं आहे की अशा समस्याग्रस्त आसनांच्या तुलनेत या आसनामुळे स्ट्रोकचा धोका 43% कमी होतो. हे रिफ्लेक्स घोरणं किंवा मग स्लीप एपनियामध्ये देखील लक्षणीयरित्या मदत करतं, जे सर्व स्वतंत्र स्ट्रोक जोखीम घटक आहेत. या आसनासाठी योग्य उपकरणे आवश्यक आहे. शक्य असल्यास समायोज्य बेड बेसने सुरुवात करा. एक मोठा हळूहळू वाकणारा फोम किंवा मग उशी वापरा, जो समान उंची प्रदान करतो. तुमच्या गर्भाशयाच्या उशाने तुमच्या मान आणि खांद्यामधील जागा पूर्णपणे भरली पाहिजे, परंतु तुमचं डोकं पुढे ढकललं जाऊ नये. शेवटी तुमच्या खालच्या पाठीवरील दाब कमी करण्यासाठी आणि तुम्हाला घसरण्यापासून रोखण्यासाठी तुमच्या गुडघ्याखाली एक लहान उशी ठेवा. सुरुवातीला हा बदल अस्वस्थ वाटू शकतो. अनेकांना काळजी वाटते की त्यांच्या पाठीवरती झोपू शकणार नाही ते. प्रथम या स्थितीत 30 मिनिटे घालवा, नंतर स्वतःला हालचाल करू द्या. हळूहळू वेळ वाढवा. शारीरिकदृष्ट्या उलट पडण्यापासून रोखण्यासाठी बाजूंच्या उशा वापरा. बहुतेक लोक 2 ते 3 आठवड्यात पूर्णपणे सवयीचे होऊन जातात. दिवसाच्या शेवटी हे लक्षात ठेवा, स्ट्रोक प्रतिबंध म्हणजे केवळ धोकादायक आसने टाळणं असं नाही, तर निरोगी जीवनावश्यक रक्ताभिसरणाला चालना देणारी आसनं सक्रियपणे निवडणं देखील आहे. दररोज रात्री तुम्ही योग्य आसनामध्ये झोपता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषण देत राहता. झोप ही पुनर्प्राप्ती आणि देखभालीसाठी आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वर्षानुवर्षे निरोगी आणि कार्यक्षम ऊर्जा भरत आहात. एका वेळी 8 तास. आज रात्री तुम्ही तुमच्या शरीराची स्थिती कशी ठेवता हा वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा आरोग्य निर्णय असू शकतो. आपल्या चॅनलवरती तुमच्याकडून मला थेट ऐकायचं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि झोपेनंतर थकवा तुम्हाला जाणवतो का? सकाळी धुसर वाटणं किंवा मग चक्कर येणं अशी लक्षणं तुम्हाला कधी दिसली आहेत का? तुमची सध्याची झोपण्याची स्थिती कोणती आहे आणि तुम्ही आज रात्री ती बदलण्याचा विचार करत आहात का? तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला नक्की आवडेल. धन्यवाद.